आणि जशी एखादी बाहुली फिरावी तशा प्रकारे ती महिला फिरत होती. तिचे डोळे एकसारखे राकेशलाच बघत होते. राकेशसुद्धा तिच्याकडे बघत होता आणि असं वाटत होतं की आता ती महिला राकेशवर अटॅक करणार आहे. ती जितक्या जोरामध्ये फिरत होती तेवढ्या जोरामध्ये तिच्या शरीरामधलं जे काही रक्त आहे ते सगळं रक्त राकेशच्या रूमने पसरायला लागलं. चल ग राणी गाऊया गाणी घुमूया पाखरा संग, रामाच्या भरत गर गर वरत भिडू दे अंगाल अंग, जावा तुझं नि माझं जुळ पाणी थेंब थेंब गळ. कसा वाटतं स्टुडिओ? बरा आहे ना? याच कारणामुळं जरासा उशीर झाला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी, की बाबा चला आपली जी ऑडियन्स आहे त्यांना थोडं चांगलं वाटण्यासाठी आपण एखादी रूम करावं, त्याच्यामध्ये थोडासा पैसा घालावा, स्टुडिओ निर्माण करावा, चांगले चांगले लाईटं लावावे, जेणेकरून आपली फुटेज थोडीशी शानदार आणि थोडीशी चांगली दिसाल, जेणेकरून बाबा तुम्ही जे आमचे व्हिडिओ बघतायत तुम्हाला थोडंफार तरी चांगलं वाटायला पाहिजे. नाहीतर ते हो काय लागलं, मोकळ्या वातावरणामध्ये व्हिडिओ बनवण्यात जाऊ लागला, भर उजेडामध्ये, ते काय फील येत नव्हतं ना बरोबर. त्यामुळे स्टुडिओ बनवण्याचा निर्णय केला आणि स्टुडिओ बनवता बनवता एवढे दिवस झाले, त्यामुळे व्हिडिओ अपलोड करण्यामध्ये थोडासा उशीर झाला. त्याबद्दल मनाच्या कोपऱ्यापासून अगदी सॉरी बरं का, सॉरी मला माफ करा. तर ज्या गोष्टी आहेत ज्या बोलायच्या होत्या त्या सगळ्या काय बोलून टाकल्या. आता आपण मेन मुद्द्याकडे येऊयात, आजच्या स्टोरीकडं. मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ऑनलाईनवर खूप काही होऊ शकतं. म्हणजे जे इंटरनेटचा जमाना आहे, या इंटरनेटच्या जमान्यामध्ये खूप काही होऊ शकतं. याच्या शरीरावर त्याचं थोबाड बसवता येतं, त्याच्या थोबाडावर दुसऱ्याचं शरीर बसवता येतं, शरीरावरचे कपडे काढता येतात, शरीरावर पुन्हा घालता येतात, म्हणजे असंख्य गोष्टी अशा करता येतात. तर या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट जी आहे ती खूप मागच्या काही दिवसांमध्ये प्रचलित झाली होती आणि ती गोष्ट म्हणजे अशी की ऑनलाईन डेटिंग ॲप. म्हणजे एक ॲप असतं, ते ॲप ओपन झाल्याच्या नंतर आपल्यासमोर दुसरं माणूस त्या ॲपमध्ये दिसतं, जे माणूस आपल्या या देशाच्या बाहेरचं किंवा अनोळखी माणसं असतात त्यांच्यासोबत आपल्याला बोलायला लागतं, त्यांच्यासोबत आपण मनोरंजन करतो, टाईमपास करतो. आणि जास्त करून आपल्या भारतामधले जे काही लोक आहेत ते सगळे लोक हे डेटिंग ॲप वगैरे असतात नाही, फेस टू फेस बोलणारे ॲप, व्हिडिओ कॉलिंगवर, हे सगळे टाईमपाससाठी यूज करतात. जसं की यूट्यूबवर अनेक व्हिडिओ आहेत, ते ओमगली वगली ते आहेत ना ते ॲप त्यांचे. तर आज याच ॲपवर एका मुलासोबत असं काही घडलेलं आहे जे खूपच भयंकर आहे, जे तो अख्खं आयुष्यभर विसरणार नाही. आणि त्याच मित्राने आपल्याला आज स्टोरी सांगितलेली आहे, जे की आपण आज तुम्हाला ही स्टोरी सांगणार आहोत. तर आता उशीर न करता हळूवार आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात. एक राकेश नावाचा मुलगा असतो, ज्याला आदत असते आपल्या लॅपटॉपमध्ये एक ऑनलाईन डेटिंगवाली वेबसाईट ओपन करायची, त्याच्यावर जायचं आणि रँडम लोकांना बोलायचं. जे अनोळखी माणसं असतात त्यांच्यासोबत गप्पा मारायच्या, बोलायचं. कारण की तो जो राकेश नावाचा मुलगा होता त्याला घराच्या बाहेर निघायला आवडत नव्हतं, आजूबाजूचे मित्र करायलाही आवडत नव्हतं. कारण की तो जेव्हा जेव्हा घराच्या बाहेर निघायचा, जेव्हा जेव्हा आजूबाजूचे मित्र त्याला बोलायचे, ते सगळेजण त्याची टिंगल उचलायचे. आता जो राकेश होता तो त्याच्या आईचा खूप लाडका होता. आईपासून एकही गोष्ट तो लपवायचा नाही. त्यामुळं आजूबाजूचे जे काही मुलं आहेत तो त्याला म्हणायचे की तू आईचा लाडका बाबू आहेस, आईचा लाडका लेकरू आहेस, छोटा बाळ आहेस. कारण की तो 23-24 वर्षाचा होता, तरीसुद्धा तो छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा त्याच्या आईला सांगायचा. आणि याच कारणामुळं त्याला बाहेर निघा वाटत नव्हतं आणि बाहेरचे लोक त्याला चिडवत होते. म्हणून तो आपला रोज संध्याकाळी कॉलेज वगैरेहून आला, बसायचा, लॅपटॉप ओपन करायचा, ती ऑनलाईनवाली वेबसाईट ओपन करायचा, त्यावर लोकांसोबत बोलायचा, आपलं मन हलकं करायचा. आणि याला अजून एक नाद होता, तो म्हणजे पांढऱ्या केसावाल्या बायांचा, म्हणजे रसियनचा. याला आपल्याकडच्या इंडियन महिला आवडत नव्हत्या, याला आवडत होत्या फॉरेन, पांढऱ्या केसावाल्या, स्लिम, पांढऱ्या शपथ पालीसारख्या, अशा महिला याला आवडायच्या. आणि हा जेव्हा जेव्हा ते डेटिंग ॲप ओपन करायचा, वेबसाईट ओपन करायचा, तेव्हा तो त्या वेबसाईटवर, त्या ॲप्लिकेशन्सवर अशाच महिला शोधायचा, अशाच मुली शोधायचा आणि त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करायचा. आता हा राकेश काय फारसा हुशार नव्हता, मिडल क्लास, थोडीफार इंग्लिश जमायची, ती पण तुटक फुटक. आणि जे काय बाकीचं शिक्षण होतं ते सगळं मराठी मीडियममध्ये होतं, त्यामुळे हाय क्वालिटीची इंग्लिश तर याला जमायची नाही. आणि जेव्हा जेव्हा फॉरेन, बाहेर देशातल्या मुली
त्याच्या समोर व्हिडिओ कॉलिंगवर यायच्या, त्यावेळेस हा फक्त इशाऱ्यानेच बोलायचा, समोरची पण इशाऱ्यानेच बोलायची आणि समोरची व्यक्ती आणि हा व्यक्ती आपली आपली हवस मिटवायचे. समजते ना मी तुम्हाला कोणत्या ॲपबद्दल बोलतो आहे. आता या प्रकारचे ॲपही खूप आहेत, वेबसाईटही खूप आहेत, जेणेकरून तुम्हाला माहिती असतील. तर एक दिवस राकेश असाच रोजच्याप्रमाणे आपल्या रूमचा दरवाजा आतून लावून, मस्त वरचा पंखा लावून आपला लॅपटॉप खोलतो आणि वेबसाईटवर जातो. त्या वेबसाईटवर नेक्स्ट करत 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 तो असा टाईम आपला घालवत असतो रोजच्याप्रमाणे. तर त्याच्यामध्ये एक मुलगी याला दिसते, जी की एकदम सायलेंटली त्या मुलीच्या लॅपटॉपच्या कॅमेरासमोर बसलेली असते. एकदम सुंदर, पांढऱ्या केसावली, याला जशी पाहिजे होती तशी, नाकेल, डोळे चमचम, खतरनाक. पण तिच्या चेहऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर असं वाटू लागलं की तिला आत्ताच कोणीतरी मारहाण करून तिथून गेलेलं आहे. कारण की तिच्या चेहऱ्यावर काही वळखंडी होत्या, खरचटलेली, कुठंतरी लाल झालेलं, मानाला लाल झालेलं. आता ही मानाचं लाल तर वेगळ्या पद्धतीनं सुद्धा होऊ शकतं, पण तिला कोणीतरी मारलं होतं अशा पद्धतीनं तिचा चेहरा दिसत होता. ती बिचारी एकदम सिरियस होती, पण हा राकेश एकदम मूडमध्ये होता. याला काहीच दिसत नव्हतं. ती समोर आली की हा वेट 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 म्हणतो आणि त्याला बोलण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यासोबत मैत्री करण्याचा प्रयत्न करतो, तिला उत्साहित करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे अलग अलग जोक मारण्याचा प्रयत्न करतो. पण याची इंग्लिश तुटकी फुटकी, तिलाही समजत नव्हती आणि तिची जी भाषा आहे ती याला समजत नव्हती. ती स्टँडर्ड, तिची इंग्लिशमध्ये फॉणी आणि याची इंग्लिशमध्ये आय मोमो आय नो अशा प्रकारची. तर दोघांची भाषा एकमेकांना समजत नव्हते. तर हा थोडासा इशाऱ्याने बोलायचा प्रयत्न करू लागला. ती बोलता बोलता एकदम सायलेंट झाली आणि पटकन उठली. उठल्याच्यानंतर याच्याकडे त्या स्क्रीनमध्ये बघून याला असा इशारा करते की तू थांब, तू कोणीकडे जाऊ नको, एक काम आहे. याला वाटलं की बाबा काहीतरी आता आपला कारभारवरी जाणार आहे. याला असं वाटलं ना काहीतरी वेगळं होणार आहे. तिची मुलगी होती, त्या मुलीच्या अंगावर अगदी शॉर्ट कपडे होते आणि त्याच्यामुळे याची जी लाळसा आहे, याची जी लाळ आहे ती टपकू लागली. याला वाटलं की आता दुसरं काहीतरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा सुद्धा एकटक तिच्याकडे बघू लागला. पण तिच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत, तिचे जे डोळे आहेत, तिचा जो विचार आहे, त्याच्याकडे याचं जरासं सुद्धा लक्ष नव्हतं. याचं लक्ष फक्त तिच्या शॉर्ट कपड्यांकडं होतं, तिच्या बॉडीकडं होतं, तिच्या शरीराकडं होतं, कारण की सुंदर होती दिसायला. आणि हा त्या ऑनलाईन डेटिंगवर, ऑनलाईन ॲपवर आणि त्या वेबसाईट्सवर अशाच मुलींना शोधण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून बाबा याची जी हवस आहे, याचं जे मन आहे ते थोडंफार शांत होईल. ती उठली, ती त्याला थांब म्हणली आणि स्क्रीनच्या बाहेर गेली. तिकून आल्याच्या नंतर तिच्या हातामध्ये काहीतरी होतं दोरीसारखं. हा त्या दोरीकडं सुद्धा दुर्लक्ष करतो. हा फक्त तिच्या पायांकडं, तिच्या हातांकडं, तिच्या छातीकडं, ह्या अशा प्रकाराकडंच तो बघत होता. याच्या मनामध्ये फुल वासना भरलेली. ती बघता बघता वरील लटकलेल्या पंख्यावरती दोरी टाकते, त्या दोरीचा एक गळफास घेते, आपल्या गळ्यामध्ये लटकवते आणि एक मोठा रॉड तिनं आणलेला असतो, त्या रॉडने ती भिंतीवरच्या पंख्याचं बटन टाकते. जसं टाकलं तो पंखा फिरल्याच्या नंतर हिला फाशी बसायला लागली. आता हे दृश्य पाहिल्याच्या नंतर हा थोडा आरबळला, हा जाग्यावर आला. याची जे वाचण्याची ती इच्छा होती ती पूर्णपणे गायब झाली एका सेकंदाच्या आत आणि हा डायरेक्ट असा आरबळला. आणि बघता बघता ती मुलगी त्या पंख्याच्या वेगानं अशी गोल गोल फिरायला लागली, दोरीला लटकत. बघता बघता इतकी स्पीड त्या पंख्याने घेतली आणि ती जी महिला आहे ती इतक्या स्पीडमध्ये फिरत होती की याला समजत नव्हतं की नेमकं होतंय काय. कारण की हे थोडं अशक्य आहे. एक 40-45 किलोची मुलगी एका नॉर्मलच्या पंख्याला बांधली आणि ती पंखा चालू केला आणि ती मुलगी अशी फिरते जशी की त्या पंख्याला एका दोरीनं बाहुली बांधलेली आहे आणि ती हलकी अशी वाऱ्यामध्ये जोरजोरामध्ये फिरतीये. असं कसं शक्य आहे? पंखा जाम होतो, तितकं वजन पंखा फिरवू शकत नाही, पण इथं तसं होऊ लागलं. याला थोडंसं वेगळं विचित्र फील झालं. हा आपला लॅपटॉप खाली टाकतो आणि थोडा मागं सरकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये स्क्रीनमध्ये बघतो तर ती मुलगी फिरता जोरात हसायला लागली. तिचा जो चेहरा आहे तो चेहरा एकसारखा तिच्या लॅपटॉपच्या कॅमेऱ्याकडे होता आणि जी तिची पूर्ण बॉडी आहे ती पूर्ण बॉडी फिरता तिच्या डोक्यापासून खाली मानापासून सुद्धा फिरत होती, जसं की तिच्या मानाला सुद्धा आटे बसवलेले आहेत. पण असं वाटत होतं की तिची मान पिळत नाही आहे, ती मधातूनच असे तिची पूर्ण बॉडी फिरते आणि मान एकदम अशी स्टेबल आहे आणि ती पूर्णपणे याच्या कॅमेऱ्याकडे बघते आणि जोरजोरात हसते. हा गडबडीनं आपला लॅपटॉप खाली आपडतो, बंद करतो आणि तिकडे ठेवून देतो.
घाबरलेला असतो फुल. याला कळत नाही काय करावं आणि काय नाही ते. याला वाटतं की हे काय मॅटर झालं यार, आपण करायला एक गेलो, झालं एक, आता आपलं कसं होईल. याला वाटलं की काहीतरी गडबड आहे. तेवढं जे यानं लॅपटॉप बंद करून ठेवलेलं असतं ना, त्या लॅपटॉपमधून एक आवाज येतो त्या पंख्याचा. जसा तो कॅमेरा ओपन असल्याच्या नंतर कसा येऊ लागला आवाज, तशा प्रकारचा त्या लॅपटॉपमध्ये आवाज येतो. पंखा फिरल्याचा, पंख्याचा आवाज, ती महिला ओरडण्याचा, हसण्याचा. हा त्या लॅपटॉपकडे बघतो. याला लक्षात येतं की आपण ॲप बंद केलं नाही आणि ते लॅपटॉपसुद्धा बंद झालं नसेल. हा लॅपटॉप उघडतो तर ती तशीच फिरायलेली असते. तो बंद करतो लॅपटॉप आणि मग पुन्हा ठेवून देतो. ठेवून दिल्याच्यानंतर पुन्हा तसाच आवाज यायला लागला. हा म्हणतो की आता लॅपटॉपही बंद केले, आवाज कसा येतोय. हा लॅपटॉप उघडून बघतो तर त्याच्यामध्ये स्क्रीन ऑफ होती, पण आवाज तर येऊ लागला. याला खूप भीती वाटायला लागली. याने रागारागामध्ये काय केलं, ते लॅपटॉप घेतलं आणि भीतीला देऊन मारला जोरात, फाडकर. ते लॅपटॉपाचे 2 तुकडे झाले आणि ते खाली पडलं, एकदम सायलेंट. हा घाबरलेला होता. रूमच्या बाहेर आला, फ्रीजजवळ गेला, फ्रीज उघडलं, पाणी पिलं. थोडं आई वडिलांच्या रूममध्ये झाकून बघितलं तर ते दोघंजण शांत झोपलेले होते. याला वाटलं की त्याला सांगावं माझ्यासोबत काय झालं ते, पण याला असंही वाटलं की बाबा यांना सांगितल्याच्या नंतर हे म्हणतील की तू रोज रात्री असाच करतोस का, असंच रँडम मुलींशी बोलतोस का. त्यामुळं हा याने विचार केला की नको, ही गोष्ट आईवडिलांना सांगणं योग्य नाही आहे. म्हणून तो पुन्हा आपल्या रूममध्ये गेला, लॅपटॉपकडे बघितलं, ते त्याच कोपऱ्यात पडलेलं होतं 2 तुकड्यामध्ये. पण तो भिलेला होता. तो गेला बेडवर, आपल्या डोक्यावर पांघरून घेतलं आणि झोपी गेला. आता काही वेळ होताच त्याच्या रूममधला जो फॅन आहे त्याचा आवाज बदलायला लागला, जसं की त्याच्यावर लोड पडायला लागला. याला तो आवाज थोडासा वेगळा वाटला. याने आपल्या डोक्यावरचं जे चादर झाकलेलं आहे ते काढलं आणि वर बघितलं तर हा शॉक झाला. ह्याच्या पायाखालची जमीनच सरकली. याचे जे काळजाचे ठोके आहेत ते एकदम स्पीडनं धडधडायला लागले, कारण याच्या रूममधल्या पंख्यावर तीच महिला लटकली होती जी महिला याला लॅपटॉपमध्ये दिसली होती. तिच्या मानेला दोरी बांधलेली होती आणि ती दोरी याच्या रूममधल्या पंख्याला बांधलेली होती आणि जशी एखादी बाहुली फिरावी तशा प्रकारे ती महिला फिरत होती. तिचे डोळे एकसारखे राकेशलाच बघत होते. राकेशसुद्धा तिच्याकडे बघत होता आणि असं वाटत होतं की आता ती महिला राकेशवर अटॅक करणार आहे. ती जितक्या जोरामध्ये फिरत होती तेवढ्या जोरामध्ये तिच्या शरीरामधलं जे काही रक्त आहे ते सगळं रक्त राकेशच्या रूमने पसरायला लागलं. तिच्या मानेमधून बाहेर येताना रक्त, तिच्या तोंडातली ती लाळ खाली पडत होती आणि ती सगळी लाळ राकेशच्या तोंडावर पडत होती. हा कन्फ्यूज झाला, काय करावं आणि काय नाही याला काही सुधरत नव्हतं. बघता बघता याच्या अंगाला पूर्ण घाम आला आणि हातपाय चळचळ कापायला लागले. हा जोरात ओरडला आणि रूमच्या बाहेर पळत आला. याचं ओरडणं पाहून आणि रूमच्या बाहेर धडपडत पळत येणं या आवाजानं त्याचे आईवडील जागी झाले आणि त्यांच्या रूममधून ते बाहेर आले. आल्याच्यानंतर याला जवळ घेतलं. त्याच्या आईने त्याला आपल्या कुशीमध्ये घेतलं आणि विचारलं, राकेश बाळा, राकेश बाळा, अरे काय झालं रे तुला, तू इतका का घाबरलायस आणि इतका का पळतोयस. तेवढ्यात राकेश म्हणतो, आई आई माझ्या रूममध्ये कुणीतरी आहे ग, आई आई तू जाऊन बघ ना आई ग, ती पंख्याला लटकलेली आहे, आई मला मारून टाकेल ग ती, आई आई मला खूप भीती वाटतीये. आता माईला तर माहीत असतं की आपलं लेकरू किती भिलेलं आहे, काय भिलेलं आहे. ती पटकर आपल्या लेकराला तिच्या वडिलापाशी देते आणि ती पटकर रूममध्ये जाते आणि बघते. रूममध्ये तर सगळं व्यवस्थित असतं, ना पंख्याला कोणी नसतं, ना खाली फरशीवरही कोणी नसतं, सगळं काही व्यवस्थित. त्याचं जे लॅपटॉप आहे ते एका कोपऱ्यात पडलेलं असतं, पण ते एकदम सुरक्षित असतं. ते तुटलेलं लॅपटॉप नसतं. ते लॅपटॉप उचलती, त्याच्या बेडच्या साईडवर ठेवती आणि त्याला थोडंसं पुसती गिसती आणि ठेवून देते आणि ती रूमच्या बाहेर येते. रूमच्या बाहेर आल्याच्या नंतर याला म्हणते की बाळा, तुझ्या रूममध्ये तर काहीच नाही आहे आणि तू कुणाला भिवून पळालास एवढा, म्हणजे काय स्वप्न वगैरे पडलं का तुला. अरे भिवू नको बाळा, तुला स्वप्न पडलं असेल, बघ ना तुझ्या रूममध्ये काहीच नाही आहे. तो त्याच्या आईच्या हाताला पकडून हळूवार त्याच्या रूमकडे जातो आणि बघतो तर त्याची सगळी रूम क्लीन. जे त्याच्या रूमच्या भीतीवर रक्ताचे शितोडे पडले होते ते सुद्धा क्लीन. त्याचं जे लॅपटॉप फुटलेलं होतं ते सुद्धा त्याच्या आईने त्याच्या बेडच्या साईडच्या डेस्कवर ठेवलेलं होतं ते सुद्धा क्लीन, ते सुद्धा फुटलेलं नाही आहे, ते पण ओके आहे. आणि त्याच्या बेडवर जे त्या महिलेची लाळ पडाली होती ती सुद्धा त्या बेडवर ओके होती. म्हणजे काहीच नव्हतं, म्हणजे नव्हतंच, काहीच नव्हतं, एकदम हे. याला वाटलं की हां यार, कदाचित
मला भास वगैरे झाला असेल किंवा स्वप्न वगैरे पडलं असेल ते लॅपटॉपवर मी बघितले त्याच्याबद्दल. हा म्हणतो ठीक आहे आई, तू म्हणते तसंच झालं असेल, मला ना स्वप्न वगैरे पडलं असेल. बरं जाऊ दे, मला पाणी देशील का प्यायला. त्याची आई जाते, पाण्याची एक बॉटल आणते, याला प्यायला देते. हा गटगट पूर्ण बॉटल पितो. पिल्याच्यानंतर त्याच्या आईला म्हणतो की आई मी आता झोपी जातो. त्याचे आई वडीलसुद्धा जाऊन झोपी जातात. हा जातो आपल्या बेडवर झोपतो. झोपल्याच्या नंतर थोडा वेळ याचा डोळा लागतो. डोळा लागल्याच्या नंतर याला असं जाणवतं की याचा जो मेन पार्ट आहे त्याच्यासोबत कोणीतरी काहीतरी हालचाल करते. याला म्हणजे ते बदल जाणवतो. याला पण थोडं मस्त वाटतं. हा डोळे उघडत नाही. याचं जे काही काम आहे, जे काही सगळं आहे, तो सगळी काही कामक्रिया होते जसं की एखाद्या महिलेसोबत यानं स्वतः केलेलं आहे. हा पण डोळे बंद. याला वाटतं की मला खूप सुंदर स्वप्न पडते. पण याचं जेव्हा कामक्रिया झाली त्यानंतरही जे समोर त्याच्या शरीरासोबत होत होतं ते थांबण्याचं नाव घेत नव्हतं. ते चालूच होतं. आणि जसं जसं याचं शरीर थोडंसं म्हणजे कंट्रोलमध्ये येत होतं तसं तसं याला त्रास व्हायला लागला. जेवढी याची सहनशीलता होती ना, आता ती संपायला लागली. याने आपले डोळे उघडले. जसे डोळे उघडले तसं बघतो तर काय, जी महिला सुरुवातीला याला लॅपटॉपमध्ये पंख्याला लटकलेली दिसली होती तीच महिला याला याच्या रूममध्ये सुद्धा दिसली होती. आणि आता तीच महिला याच्या शरीरावर बसून ती याच्यासोबत कामक्रिया करत होती. तिचं जे तोंड होतं ते पूर्ण तोंड रक्ताळलेलं होतं. तिचं जे शरीर आहे ते शरीर पूर्णपणे रक्ताने माखलेलं होतं. आणि तिची जी मान आहे तिच्या मानेमध्ये तिची जी दोरी आहे ती दोरी पूर्णपणे आत घुसली होती. आणि ती हळूवार हसते आणि याला म्हणते मजा येते ना. ती तिच्या भाषेमध्ये बोलते, इंग्लिशमध्ये, पण याला समजतं की हां ही मला काय बोलण्याचा प्रयत्न करते म्हणून. तो जोरात ओरडतो. ओरडल्याच्या नंतर धडपडतो, पडपडतो, पण त्याला तिथून उठता येत नाही. जोपर्यंत त्या समोरच्या महिलेचं मुलीचं मन वरत नाही तोपर्यंत ती त्याला हालूही देत नाही. तो ओरडण्याचा प्रयत्न करतो पण त्याचा जो आवाज आहे तो बाहेर येत नाही. आणि बघता बघता याचं त्या शरीरामधून रक्त बाहेर येतं आणि हा बेहोश पडतो. सकाळ होते. सकाळ झाल्याच्या नंतर त्याचे आईवडील आपला मुलगा का बाहेर येत नाही असा विचार करून त्याच्या रूममध्ये जातात. बघतात तर त्याचा बेड पूर्णपणे रक्ताने माखलेला होता. म्हणजे कमरेपासून खालचा बेड, कारण की खालच्या भागामधून रक्त बाहेर यायलेलं असतं. त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं. हॉस्पिटलमध्ये इलाज करतात. डॉक्टर्स म्हणतात की खूप अतिरेक झाल्यामुळं असं झालं आणि त्यामुळे ब्लडिंग झालेली आहे. म्हणजे त्या भागामधून ब्लड बाहेर आलेलं आहे. तर थोडंसं म्हणजे होईल, दुरुस्त होईल, पण थोडे दिवस लागतील. आता तो दवाखान्यामध्येच ॲडमिट होता. पण त्याच्यासोबत असं प्रत्येक रात्री व्हायला लागलं. जसे जसे दिवस जात गेले तसं तसं त्याची ते ब्लडिंग वगैरे हे आहे ते सगळं काही कमी होत गेलं. पण त्याच्यासोबत रोज रात्री ती महिला हे काम करायची आणि इतकं करायची जोपर्यंत तिचं मन भरत नाही तोपर्यंत. आणि याच कामामुळं त्या राकेशचं पूर्ण शरीर वाळून गेलं होतं. त्याच्या अंगामध्ये कुठलीही ताकद नव्हती राहिली आणि तो पूर्णपणे पागल झाला होता. तो त्याच्या आईवडिलांना म्हणायचा की आई बाबा ती रोज माझ्या रूममध्ये येते, माझ्यासोबत खूप काही करते, प्लीज तुम्ही मला एकलं सोडू नका किंवा माझ्यासोबतच झोपा. आणि त्याच्या आईवडिलांनी कित्येकदा त्याला आपल्या रूममध्ये सुद्धा झोपवलं. पण हे झोपल्याच्या नंतर त्याच्यासोबत असं काय होत होतं की हा दुसऱ्या रूममध्ये जाऊन झोपायचा आणि तिथं झोपल्याच्या नंतर याच्यासोबत असं सगळं काय व्हायचं. म्हणजे हे प्रकरण हा बंद करू शकलाच नाही. आणि आता त्यांच्या आईवडिलाला वाटायचं की राकेश जो आहे हा खोटं बोलतोय आपल्याशी, आपल्याला इकडे तिकडं म्हणजे भुलवण्याचा प्रयत्न करतोय. आणि याच कारणामुळं राकेश वेडा झाला. त्याला कुठलंही काहीही समजत नव्हतं आणि अखेरकार तो डेड झाला पागलखान्यामध्येच. स्टोरी कशी वाटली? स्टोरी जर चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हां, जर तुमच्यापाशी जर एखादी स्टोरी असेल तर तुम्ही मला डिस्क्रिप्शनमध्ये एक जीमेल आय डी दिलेला आहे, त्यावर तुम्ही तुमची स्टोरी पाठवू शकता. आणि तसंही स्टुडिओ कसा वाटतो याबद्दलही थोडंफार तरी
सांगू शकता. तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.